डॉक्टर परीक्षित सर आपल्यासोबत आहेत आणि लगेच हे सेशन सुरू करूयात आपण. येस. सो एक थोडासा शेवटचा भाग फक्त एक तुमच्या समोर मांडतो. शेवटचा भाग हा मीच तुमच्या आधी जाहीर करतोय, त्याला कारण एवढंच की माझं घड्याकडे लक्ष गेलं आणि मला पेशंट्स चेक करण्याकरता पळायचंय, म्हणून मी फक्त आणि माझं असं झालं की ह्या सगळ्या छान याच्यामध्ये माझं घड्याकडे लक्ष नाही गेलं. अदरवाईज ती मधली सुट्टी घ्यायची माझी पद्धत असते, पण इतकं बोलण्यात आपण गुंतून गेलो त्या इतिहासात की ते राहून गेलं. प्लीज कंटिन्यू. तर मी आपल्याला सांगत होतो की अंदमानात जिथे लिखाणाचं कुठलंही साहित्य या माणसाजवळ नाही, त्या परिस्थितीमध्ये भिंतींनाच ताव करायचं आणि मग ते गायकुताचे काटे जे आहेत त्या सगळ्यांनी त्याच्यावरती लिहायचं. बरं, काही काळानंतर त्याला पुन्हा चुना फासला जाणार, मग करायचं काय, हे सगळं पाठ करायचं जे लिहिलंय ते, आणि त्यानंतर नवकाव्य लिहायला घ्यायचं. ही जी असामान्य प्रतिभा या माणसाची आहे की जे साक्षात बृहस्पतीला लाजवेल अशा पद्धतीचं असलेलं तेज बुद्धीचं, की ही कुठेतरी मनोधैर्य आपलं टिकवून ठेवणारी गोष्ट. आणि याचं सुंदर वर्णन जे कवी मनमोहनांनी केलेलं आहे. धरणी ही म्हणाली नाही, आकाश म्हणाले नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अचानक सरली, मी कागद झाले आहे चल लिही असे ती बदली. मग हे सुंदर आपल्या साक्षात हे समोर उभं करतात हे शब्द की काय झालं असेल त्यावेळेस. आणि मग त्या परिस्थितीमध्ये हा माणूस खंडकाव्य लिहितो. कमला असेल, विरोध श्वास असेल, गोमंतक असेल, आणि कुठेतरी मग जो मगाशी मी उल्लेख केला की हे सगळं कशा करतात, भारत मातेच्या चरणी अर्पण करण्याकरता. आणि म्हणून कुठेतरी ज्या वेळेला मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सावरकरांना त्यांच्या या साहित्याच्या मुळे, त्यांच्या या योगदानामुळे बोलवलं जातं. आपण गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य संमेलनांमध्ये काय धमाल चालते हे बघतोय. त्याही परिस्थितीमध्ये हा माणूस देशाला कसली गरज आहे ही गोष्ट समोर मांडतो आणि मग सांगतो की तरुणांनो, लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. साहित्य संमेलनाध्यक्ष सांगतोय लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या, कारण कुठेतरी एक मनामध्ये असलेली गोष्ट हीच सातत्याने की आपली कला जी आहे हे मातृभूमी तुझला मनवाही येते, वक्तृत्व वाघ विभवही तुझ अर्पिये दे, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखां प्रति विषय अनन्य तुची झाला. हे सावरकरांचे शब्द आहेत. वा वा वा. आणि ते समर्पण कुठेतरी सावरकरांच्या लेखणीतून सातत्याने आपल्याला दिसतं. हे आजच्या कलाकारांनी देखील शिकण्याची असलेली गोष्ट आहे, कारण इथून पुढे जो आत्मनिर्भरतेचा एक नारा आपल्या माननीय पंतप्रधानांनी दिलेला आहे, त्याकरता प्रत्येकच क्षेत्राने तिथे कुठेतरी आपलं कॉन्ट्रीब्युशन देणं. कुठल्या पक्षाचं सरकार आहे, कोण पंतप्रधान आहे, त्या गोष्टी बाजूला ठेवा. राष्ट्र उभं करायचंय, हम करे राष्ट्र आराधन, याकरता आपण सगळ्यांनी एकत्रितपणे पुढे येणं हे त्याकरता महत्वाची असलेली गोष्ट आहे. आणि याकरता सावरकर आज देखील रिलिव्हंट आहेत आणि ते आपल्या नसानसात धमन्यातून रक्त बनून वाहणं हे अतिशय महत्वाची असलेली गोष्ट आहे. वा वा वा, खूपच छान. खरंच म्हणजे इतक्या इतक्या वेगळ्या पद्धतीने सावरकर आज समोर येतात. त्यांचे एवढे सगळे पैलू जे आहेत ते या वेगवेगळ्या दाखल्यांमधनं खरं तर समोर येतात असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. पण मला आठवलं की आज फेसबुकवरती जाता जाता हे सेशन सुरू करण्याच्या आधी एक खूप छान कविता सावरकरांविषयी एकाने लिहिलेली मला सापडली होती. त्यामुळं साहित्याचा विषयच निघाला तर मी नक्कीच ही कविता तुमच्या समोर वाचून दाखवेन की ब्रह्मांडातील झेप अणुची पाहून सागर गहिवरला, लाटांच्या अंगांगावरती एक शहारा सरसावला, राष्ट्राचा संसार जपाया सर्वस्वावर तुळशी पत्र, उघड्यावर संसार स्वतःचा अंदमानिते छायाछत्र, धमन्यांमधून रक्ता जागी स्वातंत्र्याची भूक धावली, धमन्यांमधून रक्ता जागी स्वातंत्र्याची भूक धावली, वेदीवरती समिधा म्हणाली सर्वस्वाची कुडी वाहिली. कारागृहाच्या भिंतींनाही काव्य देऊनी केले साक्षर, कारागृहाच्या भिंतींनाही काव्य देऊनी केले साक्षर, ओज असे त्या प्रतिभेचेही सरस्वतीही ठरे निरक्षर. क्या बात है. या गरुडाच्या भाळावरती तुरुंग लिहिला सटवाईने, सतत बंदिवासात असलेला हा व्यक्ती या गरुडाच्या भाळावरती तुरुंग लिहिला सटवाईने,
आज परी इतिहास विदांचा भरला केवळ अपूर्वाईने. इथे विदांचा उल्लेख हा विनायक दामोदर असा आहे. मृत्यूचेही अमृत करती, मृत्यूचेही अमृत करती त्यांना म्हणती सावरकर. मृत्यूचेही अमृत करती त्यांना म्हणती सावरकर. कफन जरी का जाडे भरडे जगण्याची केली भरजर. आठवणीतील त्या त्यागाने, आठवणीतील त्या त्यागाने अजूनही फुगती छात्या. याला कारण 2 अक्षर भारत मातेचे तात्या. वाह 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 वाह, क्या बात है. चरित्र येता कानावरती वाहे लावा रक्तातून. चरित्र येता कानावरती वाहे लावा रक्तातून. कुसुम कोमल सुद्धा इतुके श्वास मंद प्राजक्तातून. विज्ञानावर निष्ठा डोळस, जो आपला विषय झाला. विज्ञानावर निष्ठा डोळस दृष्टी कधीही नवती अंध. विज्ञानावर निष्ठा डोळस दृष्टी कधीही नवती अंध. कोमलतानी कठोरतेला जोडून गेला एकच बंध. झाली नाही होणे नाही, झाली नाही होणे नाही शौर्य सांगणारी तलवार. राष्ट्रविरह होताच अनावर शब्द सूर होई अलवार. वाह. आणि शेवटचं लिहिलंय, तात्या कळण्यासाठी केवळ, जो खरंच माझं नेहमी म्हणणं असतं, तात्या कळण्यासाठी केवळ राष्ट्रप्रेयसी करून पहा. तात्या कळण्यासाठी केवळ राष्ट्रप्रेयसी करून पहा. सर्वस्वावर पान तुळशीचे एकदाच ठेवून बघा. वाह वाह. सर्वस्वावर पान तुळशीचे एकदाच ठेवून पहा. इतकं कमाल लिहिलंय. प्रमोद जोशी नावाच्या एका नामक व्यक्तीने हे लिहिलेलं आहे. आणि अचानक हे सेशन सुरू होण्याआधी मला हे सापडलं आणि मी अक्षरशः प्रेमात पडले. म्हणजे अक्षरशः जेवढे विषय आहेत, जेवढे पैलू आहेत, जेवढा इतिहास आहे, हे सगळं काही या काव्यातनं मांडलं गेलंय. अगदी अगदी सुंदर रचना केलेली आहे प्रमोदराव. क्या बात आहे. आणि हे सेशन खरंच इतकं कमाल झालं सर. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत, इतकं सगळं आहे. जाता जाता तुम्हाला नक्की मला विचारायला आवडेल की आयुर्वेदाचे तुम्ही अभ्यासक आहात. तो आणि हा विषय मूळतः खूपच लांबणीचा आहे, पण तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी इतकं प्रेम असण्याचं कारण, किंवा त्याचे तुम्ही इतके अभ्यासक असण्याचं कारण, किंवा ते एक वळण काय होतं आयुष्यातलं? मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं जसं म्हटलं तर त्याच पद्धतीने आपल्या पुढच्या पिढ्यांवर आपण काय संस्कार करतो, त्यामुळे हे संपूर्ण श्रेय हे घरातल्या ज्येष्ठांचे आहे. मग ते अगदी आजोबांपासून, कारण भारताचार्य प्राध्यापक सुग शेवडे हे आजोबा, वडील डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, त्यामुळे घरी आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून मी पुस्तकांमध्येच वाढलोय मुळात. त्यामुळे आम्हाला भेटवस्तू याचा अर्थ पुस्तक एवढंच लहानपणापासून माहिती आहे. आणि मग तिथे आपण त्याच पद्धतीचं अपब्रिंगिंग हे होत गेलं की आपल्याला काही वेगळं करावंसं वाटत नाही, लागत नाही. आणि आम्ही सातत्याने, म्हणून आयुर्वेदातही आता जे पेशंट्स आम्ही बघतोय, विशेष करून लहान मुलांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या पालकांना सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की आपण जे म्हणतो ना की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण बाजूच्या घरात. आता हे इथून पुढे बंद झालं पाहिजे. हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांनी जन्म घ्यावा हा आपला विचार असला पाहिजे. पण त्याकरता आमच्या प्रत्येक मातेने मासाहेब जिजाऊ बनलं पाहिजे आणि प्रत्येक पित्याने शहाजी महाराज बनलं पाहिजे. तर आपण पुढच्या पिढ्या तशा जनरेट करू शकतो. अगदी अगदी खरं. क्या बात आहे. खूपच कमाल तुमचा हा सगळा अभ्यास आहे. आणि जे काही घरातनं तुम्हाला ह्या सगळ्याचं ज्ञान मिळालंय त्या सगळ्याला सल्यूट आहे आमच्या सगळ्यांचा. आणि खरं तर एका तासात, एका ओळीत, एका वाक्यात बसणारे सावरकर नाहीयेत, आणि तसा तुमचा अभ्यासही नाहीये जो एका तासामध्ये तुम्ही ह्या सगळ्यांना समजून सांगू शकाल. हा खूप अखंड अथांग समुद्र त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे आपल्या समोर. आणि त्यासाठी खूप मोठा विषय, खूप मोठी वेळ देणं अर्थातच अपेक्षित आहे. पण या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही असेच आमच्यापर्यंत पोहोचत राहा. आणि तुमचा हा सगळा जो अभ्यास आहे सावरकरांविषयीचा तो नवतरुणांवरती, किंवा जे नवीन आपल्या देशामध्ये प्रत्येक मूल जन्माला येते त्या प्रत्येकाच्या कानावरती सावरकरांचे संस्कार होणं अपेक्षित आहे. आणि हे या माध्यमातून होत राहावेत हीच इच्छा व्यक्त करते. जरूर जरूर. मला आवर्जून आज बोलवलं आजच्या दिवशी, आणि तेही या मंचावर, त्याच्याकरता तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि जेवढेही आपले श्रोते, जे प्रेक्षक हे सगळं अतिशय मनापासून आणि अतिशय इन्व्हॉल्वमेंटने हे सगळं बघतायत, त्यांनाही आवर्जून धन्यवाद देतो.
तुमच्या अगदी सगळ्यांची अगदी. रजा घेतो. वंदे मातरम. वंदे मातरम. सगळ्यांना मी सांगेन की सगळेजण इकडेच थांबा, कारण की सावरकरांचं साहित्य इतकं अफाट आहे की ते सादर करण्यासाठी आणखी एक गायक आपल्यासोबत इथे असणार आहे आणि त्याच्याकडूनही काही गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. अर्थात अभिषेक पटवर्धन हा गायक आपल्यासोबत इथे जोडला जाईल अगदी काहीच मिनिटामध्ये. तेव्हा तुम्ही इथेच थांबा, आपण अभिषेकची वाट बघूयात आणि छान सावरकरांनी लिहिलेली 2 गाणी तो आपल्याला ऐकवणार आहे. चलो, मी पहिल्यांदा सावरकरांचं एक पद ऐकवतो की जे त्यांनी पतितपावन मंदिरात लिहिलं होतं. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणासाठी कार्य केलं तेव्हा त्यांनी हे पद लिहिलं होतं. की गाय मागचं कारण मला वैयक्तिक असं वाटतं की कोरोना येऊन गेल्यानंतर परत ही कदाचित समाजात स्पृश्यता वेगळ्या अर्थाने येऊ घालणार आहे. तर कोरोनाचा पेशंट म्हणजे काही अस्पृश्य नाही, तो त्याला झालेला छोटासा आजार होता, त्याच्यातून तो बरा झालाय. आपण खरं तर सावरकरांना श्रद्धांजली या माध्यमातूनही देऊ शकतो की जेणेकरून आपण त्यांच्या या विचारांशी संलग्नित राहूया. कारण सावरकरांनी पहिल्यांदा पाऊल उचललं होतं. खूप कमी लोकांना माहितीये की स्पृश्यतेचं निवारणाचं काम खरं तर सावरकरांनी केलं होतं. सावरकर म्हणायचे, घागरभर पाण्यात जर मैत्री जमत असेल तर काही हरकत नाही. म्हणजे एवढ्या साध्या सोप्या शब्दात सावरकरांनी सांगितलंय. तर मी हे छोटस एक पद गातो 2 ओळींचं, म्हणजे 2 अंतऱ्यांचं. सॉरी. नक्कीच. मला देवाचे दर्शन घेऊ द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवासे मला पाहू द्या, डोळे भरून देवासे मला पाहू द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या, जो तुम्हीच करा दिनरात, मळकाहीत मळले हात, जो तुम्हीच करा दिनरात, मळकाहीत मळले हात, म्हणूनच विमल हृदयात, म्हणूनच विमल हृदयात हृदयाच्या पाहुद्या, मी भक्त मी तो भगवान, चरण त्याचे शिवद्या, डोळे भरून देवासे मला पाहुद्या, डोळे भरून देवासे मला पाहुद्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या. तो हिंदू देव मी हिंदू, मी दीन कोण या सिंधू, तो हिंदू देव मी हिंदू, मी दीन कोण या सिंधू, तुम्ही माझे धर्माचे बंधू, तुम्ही माझे धर्माचे बंधू, अडवू नका जाऊ द्या, मी भक्त मी तो भगवान, चरण त्याचे शिवू द्या, डोळे भरून देवासे मला पाहू द्या, डोळे भरून देवासे मला पाहू द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवासे मला पाहू द्या, डोळे भरून देवासे मला पाहू द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या. हा हा, वा वा. सो हे सावरकरांनी लिहिलेलं आहे आणि याची चाल बाबूजींची होती आता गायलेल्या पदाची. आणि त्यानंतर आय थिंक एक पद शेवटचं ऐकवतो. अगदी. सावरकरांवरती मी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये गायलेलो आहे.
तर हे त्यातलंच एक पद आहे ज्याचं संगीत सांगलीतले म्हणजे खूप लाडके विकास जोशी यांनी केलेलं आहे याची चाल. आणि हे लिहिलंय पद ते खाडिलकर सरांनी लिहिलंय, प्रभाकर खाडिलकरांनी हे पद वा. लिहिलंय, जे सांगलीच्या एका सावरकर प्रतिष्ठान संस्थेचे संचालक होते आणि त्यांनी बरेच वर्ष खूप छान काम केलंय, अजूनही ते करतात. आणि लास्ट टाइम मी एकदा उल्लेख केला होता आपल्या लाईव्ह सेशन मध्ये, त्यांच्याच काही बऱ्याचशा कवितांसाठी मी मध्यंतरी गायलो होतो, या मुलांसाठी म्हणून केल्या गेल्या. कमाल. ते पद ऐकवतो आणि खूप भावपूर्ण आहे, अर्थ त्याचा खूप छान आहे. वीर विनायक सावरकर तू नायक या देशाचा, वीर विनायक सावरकर तू नायक या देशाचा, पदचिन्हांवर तुझ्या चालतो मार्ग आम्ही ध्येयाचा. क्या बात. वा वा. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की बालपणी तू शपथ घेतली अष्टभुजे पाशी, बालपणी तू शपथ घेतली अष्टभुजे पाशी, स्वतंत्रतेस्तव झुंजनास तू हरवून मृत्यूसी, त्याहून पदव्या शिकविलास तू अर्थ शिक्षणाचा, अंदमानच्या भिंतीचा झाला स्पर्श महाकाव्याचा. वा 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 वा. आणि सावरकरांवरती बरेच या लकीली या 25 आजच्या तारखेला 2020 साली बरेच व्हिडिओ आलेले आहेत, काय म्हणू, चांगल्या अर्थाने, की ज्याच्यामध्ये सावरकरांचं बरंचसं कार्य त्यांनी संपादित केलं. व्हिडिओ छोट्या स्वरूपात तुम्ही बघू शकाल ते. तर त्याचा रेफरन्स या पुढच्या कडव्यात आहे, बंग नव्हे ते 57 समर स्वातंत्र्याचे. त्याला स्वातंत्र्य समर हे नाव सावरकरांनी दिलं, कारण सावरकरांनी इंग्लंडमध्ये राहून या 1957 ज्या 1857 ज्या समरात चुका झाल्या होत्या इंग्रजांकडून, त्या झाकायचा प्रयत्न इंग्रजांनी केला होता. कारण त्या चुका जर परत एक्सपोज झाल्या तर भारत नक्की आपल्या विरुद्ध जिंकणार हे त्यांना कल्पना होती. आणि म्हणून सावरकरांनी तिथून सशस्त्र क्रांतीचा लढा चालू केला. जी पुस्तकातून बंदुका पाठवल्या, पिस्तूल पाठवल्या भारतामध्ये, त्या सगळ्या आपल्याला गोष्टी माहिती आहेत घडलेल्या. आणि म्हणूनही आजही आपल्याला हे बघायला मिळतं की आपल्या देशात सावरकरांची एवढी कानवा होत असताना इंग्लंडमध्ये मात्र त्यांच्या घराबाहेर जिथे ते वास्तव्यास होते तिथे त्यांनी मोठा बोर्ड लावलाय की द ग्रेट फ्रीडम फायटर विनायक दामोदर सावरकर स्टेड इन दिस प्लेस. सो हे आपल्या देशाचं दुर्दैव असं म्हणावं लागेल कदाचित, की त्या लोकांना आजही त्याची किंमत आहे आणि त्यांना माहितीये की सावरकरांनी कुठपर्यंत विचार केला होता. अगदी. मी चटकन सादर करतो, मी वेळ हो प्लीज. वीर विनायक सावरकर नायक या देशाचा, वीर विनायक सावरकर तू नायक या देशाचा, पदचिन्हांवर तुझा चालतो मार्ग आम्ही ध्येयाचा, वीर विनायक सावरकर तू नायक या देशाचा, वीर विनायक सावरकर तू नायक या देशाचा, पदचिन्हांवर तुझा चालतो मार्ग आम्ही ध्येयाचा, बालपणी तू शपथ घेतलीस अष्टभुजे पाशी, स्वतंत्रतेस्तव झुंजलास तू भरभून मृत्यूशी, त्याहून पदव्या शिकविलास तू अर्थ शिक्षणाचा, त्याहून पदव्या शिकविलास तू अर्थ शिक्षणाचा, अंदमानच्या भिंतीचा झाला स्पर्श महाकाव्याचा, वीर विनायक सावरकर तू नायक या देशाचा, पदचिन्हांवर तुझा चालतो मार्ग आम्ही ध्येयाचा, बंड नव्हे ते 57 समर स्वातंत्र्याचे,
इतिहासातील क्षण तू शोधले सोनेरी पानांचे घडविलास इतिहास स्वयं तू क्रांतिकार्याचा घडविलास इतिहास स्वयं तू क्रांतिकार्याचा शिकविलास त्यातून आम्हा मार्गदेशवतीचा वीर विनायक सावर आदेशाचा पदचिन्हांवर तुझा चालतो मार्ग आम्ही देण्याचा पुण्यभूमी पितृभूमी भारत भूमी पवित्र या भूमीवर सिंहमती हेच खरे हिंदुत्व पुण्यभूमी पितृभूमी भारत भूमी पवित्र या भूमीवर सिंहमती हेच खरे हिंदुत्व रत्नागिरीला पतित पावनी मंत्र दिला ऐक्याचा रत्नागिरीला पतित पावनी मंत्र दिला ऐक्याचा यंत्रयुगाचा स्वागत करता नीता नव्या युगाचा वीर विनायक सावर नायक आदेशाचा पदचिन्हांवर तुझा चालतो मार्ग आम्ही देण्याचा सिंधू सरिता काश्मीर करिता तीय तुटरास अखंड भारत अजिंत भारत स्वप्न पाहिलेस दिव्य वारसा जपून आम्ही तुझ्याच तेजाचा दिव्य वारसा जपून आम्ही तुझ्याच तेजाचा सावरणाच्या जोड करगी व्याचा वीर विनायक सावर नायक आदेशाचा वीर विनायक सावर नायक आदेशाचा पदचिन्हांवर तुझा चालतो मार्ग आम्ही देण्याचा पदचिन्हांवर तुझा चालतो मार्ग आम्ही देण्याचा पदचिन्हांवर तुझा चालतो मार्ग आम्ही देण्याचा आहा हा वा 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 एवढं काय आहे या गाण्यामध्ये ऐक लिहिलंय शॉर्ट मध्ये त्यांचा आय थिंक बऱ्यापैकी टाइम स्पॅन सगळा सांगितलाय त्यांनी म्हणजे अगदी स्वातंत्र्याचं समोर पान हो हो अतिशय छानच लिहिलंय मी म्हंटल तसं पुन्हा एकदा मी सांगतो की हे पद लिहिलंय ते प्रभाकर खाडीलकर सरांनी लिहिलंय सांगलीचे आहेत ते त्यांचंच हे सगळं लेखन आहे आणि ह्याची जी चाल होती जे कॉम्पोजिशन होतं ते श्री विकास जोशी यांचं आहे आणि मजेची गोष्ट अशी की या कार्यक्रमाचा खूप इंटरेस्टिंग किस्सा असा आहे की सुरुवातीला ह्याच्यात माझा मोठा भाऊ गायचा त्याच्यानंतर मी गायला लागलो सो आम्ही दोघही जण या कार्यक्रमामध्ये गायलेलो आहे शिवाय आम्ही वेगळा सावरकरांचा कार्यक्रम सावरकर एक समग्र दर्शन म्हणून पण करतो तुम्ही कमाल व्याख्यान स्वरूपात ऐकलंय परीक्षित शेवडेंचं ती एक फक्त झलक होती असं मला वाटतं परीक्षित आमच्या बरोबर बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये असतो आणि मजेची गोष्ट की त्याचे वडील म्हणजे आमचे लाडके गुरुजी शेवडे गुरुजी तर सावरकरांच्या कार्यक्रमात शेवडे गुरुजी स्वतः निरूपणाला असतात ज्याच्यामध्ये बरेच सावरकरांचे पैलू आम्ही उलगडून सांगतो त्यांचं साहित्यिक
कितीतरी आहे बोलण्यासारखं. म्हणजे जयस्तुते आणि नेमजसीनेच्या पलीकडे जाऊन अजून सावरकरांचा त्याग बराच आहे की जो चटकन लक्षात येत नाही आपल्याला. तो त्याच्यामध्ये सांगता येतात त्या गोष्टी 2-2.5 तासाच्या कार्यक्रमांमध्ये. तर एवढीच एक छोटीशी झलक माझ्याकडून सावरकरांना आज एक आदरांजली. आणि त्यांचा विजन आणि मिशन हे आत्ताच्या तारखेला कळतंय. जे त्यांनी लिहून ठेवलंय 1940, 1930, 1900 साली, ते आज एवढं उपयोगाला येत आहे की वेगळ्या अर्थी काही सांगायची गरज नाही. त्यामुळं आपण ह्या सगळ्याच दृष्टीने म्हणजे जसं शेवटी सांगितलंय त्यांनी, सावरणाऱ्या करास जोडू करही कर्तव्याचा, तर आपण आपापली कर्तव्य छान पद्धतीने पार पाडूया. आणि समाजातली एकसंधता, मी परवा सांगितलं तसं एकसंधता जपून ठेवायचं काम आपल्या सर्वांचं आहे. तर ती कशी जपता येईल ते त्यासाठी प्रयत्न करूया. वा वा वा, क्या बात आहे अभिषेक. तू म्हणजे हा पूर्ण कार्यक्रम सुरुवातीपासून अप्रतिम झालाच आहे. प्रतीक सलगरचं सुरुवातीचं गाणं असेल अनादि मी अनंत मी, त्यानंतर परीक्षित सरांचं मार्गदर्शन असेल, आणि आता शेवट हा. तुला माहितीये का मला आता काय वाटतंय? मला असं वाटतंय की आज जयंती आहे आणि जयंती दिवशी एका मोठ्या पटांगणामध्ये समोर मोठा संच लावून सगळेजण गाणारे बसलेत. तिथे सुरुवात झालीये, मार्गदर्शन झालंय, शेवट झाली, आणि या शेवटाच्या तुझ्या काव्याला सगळेजण स्टँडिंग ओवेशन देत आहेत. अक्षरशः उठून उभेत आणि प्रत्येकाच्या उभारलेल्यांच्या अंगावरती काटा असणारे अशी फिलिंग मला आत्ता इथे बसून येते. नाही, सावरकरांचं काव्यच तसं आहे आणि त्यांचं कार्यच तसं आहे. रादर आपण एवढंच म्हणू शकतो की मी पोस्टमनचं काम केलंय आणि मला असं वाटतंय की पोस्टमनचं काम हे असतं की वेळच्या वेळी चिठ्ठी पोहोचवणं आणि चिठ्ठीतला मजकूर योग्यरित्या वाचून दाखवणं. सो तो माझ्याकडून जर झाला असेल तर ते सगळं श्रेय त्या सावरकरांच्या कार्याला आहे. हे जे मी पद गायलं त्याचं संगीत ज्यांनी केलं त्यांना आहे, आणि जे काव्य एवढं छान लिहिलंय त्यांना आहे. अगदी अगदी 100%. आपण या अशा वेगवेगळ्या माध्यमातून आणि या दिवशी त्यांना मुजरा करण्याचा प्रयत्न करतोय, मानाचा मुजरा करण्याचा प्रयत्न करतोय. एकदा सळसळत्या रक्ताचा धगधगता धागा आहेत ते, ज्वालामुखी आहेत सावरकर म्हणजे, आणि त्यांची लेखणी आपल्यासाठी नेहमीच एवढी आदर्शवत ठरलेली आहे. आपण कायम साहित्याचं नाव घेतले की पहिल्यांदा सावरकर समोर येतात, देशाचं नाव घेतले की पहिल्यांदा सावरकर समोर येतात, अशी त्यांची अफाट प्रगल्भ असं त्यांचं हे व्यक्तिमत्व आहे. त्या सगळ्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या या विविध पैलूंना, त्यांच्या प्रतिभेला प्रकट असं दर्शन जे हे सगळं घडवत आहे, त्या सगळ्यालाच या सगळ्याच्या माध्यमातून आपण मानाचा मुजरा करूयात. येस येस सर, शुअर. सावरकरांना खरंच मानाचा मुजरा. आणि आम्ही जेवढं जसं शक्य होईल तसं सावरकरांचे विचार पोचवायचा प्रयत्न करतच असतो. आता लवकरच तुमच्या समोर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न करू. आता अलीकडे आमचा कार्यक्रम रिसेंटली बऱ्याच वेळेला कोकण आणि गोव्यामध्ये झालाय, तर आता तो लवकरच तुमच्या गावीही घेऊन सोलापुरात सुद्धा येईल होईल. अगदी आम्हाला खूप आवडेल आणि आम्ही फार आतुरतेने वाट बघतोय सगळ्याच गोष्टींची. धन्यवाद, खूप थँक्यू. खूपच धन्यवाद. आणि तू इतक्या तुझ्या कामातनं वेळ काढून आलास त्याबद्दल तुझे देखील मनापासून आभार आम्हा सगळ्यांकडून. मला यायला उशीर झाला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. 7 खून माफ है आपके लिए. छान कॉमेंट्स सुद्धा आहेत, ते जाता जाता वाचून जा. तेजस्विनी म्हणते परीक्षित शेवडे खूप छान बोलतात, ऐकले मी. आणि तुझ्यासाठी सुद्धा खूप छान कमेंट आहेत, क्या बात हे, खूप सुंदर. शहारे आले अंगावरती. ऍक्च्युली मी आता जे बोलले की मला लिटरली जी लोक तिथे उभी राहिली असतील आणि त्यांच्या अंगावर शहार आला असेल, ती सिच्युएशन मला आता इथे बसून जाणवतीये खरोखर. नाही, मी म्हटलं तसं की हा सगळा जो हे आहे, मी असं समजेन की पोस्टमन म्हणून मी माझं काम योग्य केलंय. ते जास्त गरजेचं आहे. खूप मजा. आणि आणखी एक गोष्टीसाठी तुझे आभार मानेन मी. परीक्षित सरांविषयीचं तू मला सगळं सांगितलंस आणि त्यांना आज या कार्यक्रमासाठी इथे आणण्यासाठी तुझी खूप मोलाची मदत झाली, त्याबद्दल सुद्धा तुझे खूप खूप आभार. जे सगळे ऐकतात त्यांना नक्कीच सांगेन की आजचं जे सेशन परीक्षित सरांचं इथे झालेलं आहे ते केवळ अभिषेकमुळे शक्य झालं, कारण खूप प्रॉब्लेम्स झाले होते सकाळी आणि सकाळपर्यंत ठरत नव्हते की नेमकं काय करायचं. पण या सिच्युएशन मध्ये तू जी मदत केलीस त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. नक्कीच नक्कीच. आणि एवढा चांगला उपक्रम तू करतेस तर ते माझ्याकडून त्याला सहकार्य असं म्हणून, आणि विषय सावरकरांचा असल्यामुळं त्याविषयीचं एक विशेष आत्मीयता आणि विशेष प्रेम आहे त्या नावाबरोबर, तर ते पोहोचले गेलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि परीक्षेचा अभ्यास खूप छान आहे.
हो. तुम्ही ऐकलाच असेल. मी त्याच्याबद्दल आता अगदी परत काही बोलण्यासारखं नाही. तर अगदी खरंय. नुसताच वैद्यकीय अभ्यास न करता त्यांनी हा साहित्याचा अभ्यास करून खूप छान पुस्तकं लिहिली आहेत परीक्षेत आणि गुरुजींबरोबर त्यांच्या अगदी हाताखाली तो एवढा छान त्यांनी त्याचा कॅनव्हास वाढवत नेलाय आणि तुम्ही क्या सगळ्यांनी बात. आज त्याचा अनुभव घेतलात. तर मी बोलण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. वा वा वा, खरंच आहे खरंच आहे. आम्हाला खूप छान खरंच अनुभव आला. आणि मी म्हणते की ऍटलिस्ट 365 दिवस नाहीत, पण किमान जयंतीच्या दिवशी तरी, सावरकरांच्या जयंती दिवशी असेल, पुण्यतिथी दिवशी असेल, किमान त्या दिवशी तरी त्यांचं साहित्यातलं असेल किंवा त्यांनी केलेल्या कार्याची एक नवीन माहिती प्रत्येकाला व्हावी. आणि नव्याने सावरकर प्रत्येकाला 1% जरी कळला तरी तो खूप जास्त आहे. हो, मला वाटतं अगं 365 दिवस सावरकर पोहोचवले गेले पाहिजेत. कारण अगदी त्यांचा अगदी अगदी प्रॅक्टिकल अप्रोच खूप होता. म्हणजे ह्या आता जे गायलो त्याच्यामध्ये ते यंत्रयुगाचं स्वागत करता नेत्या नव्या युगाचं. सो यंत्रयुग आलं, पण ज्या पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज भारतामध्ये आणि ग्रो व्हायला पाहिजेत ती संधी आता चालून येते या सगळ्या कोरोना सिच्युएशनमुळे. जे काही आपण ऐकतोय ते आता प्रत्यक्षात जेव्हा त्या वस्तुस्थितीत येईल, प्रत्यक्षात येईल, तेव्हा ते आपल्याला कळेलच. पण या गोष्टी स्वावलंबन असेल, देशाच्या साठी स्वदेशीचा आपला वापर असेल, जे परवा पंतप्रधानांनी सांगितलं, बी व्होकल फॉर लोकल. सो हे सावरकरांनी तेव्हाही सांगितलंय की काही गोष्टी तुम्ही परदेशात आणण्यापेक्षा स्वदेशीचा जास्त भर द्या. म्हणजे काही गोष्टींना त्यांनी कधीच विरोध नाही केलेला. स्वदेशीच्या वापराबद्दल ते नेहमीच अग्रेसिव्ह होते. सो या आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला रेग्युलर गोष्टी डे टू डे लाईफ मध्ये पण उपयोगाला येतात. माझं उलट म्हणणं आहे की सावरकर फक्त त्या 2 दिवशी न येता दिवसात मर्यादित ठेवण्यासारखं ते व्यक्तिमत्व नाहीच आहे खरं. पण सावरकर उलटे पोहोचले नाही आहेत लोकांपर्यंत. ते पोहोचवायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्यामुळे ते पोहोचवूया. नक्कीच नक्कीच. खूपच छान खूपच छान अभिजित. थँक्यू सो मच अभिषेक. आणि प्रतीक सुद्धा आता इकडे ऐकतोय, त्यामुळे प्रतीकचे सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद मानेन. तुमच्या दोघांचे सुद्धा खूप धन्यवाद. एका फोनवरती तुम्ही या माझ्या कॉन्सेप्टला ओके बोललात आणि त्यामुळे आपण ही छान कॉन्सेप्ट राबवू शकलो. आपल्यापेक्षा इतर देशांनी त्यांच्या विचारांचं आचरण केलं म्हणून ते पुढे जातात. अगदी खरंय पूजा, अगदी खरंय. म्हणजे आता तोच मुद्दा मी सांगितला होता की लंडनमध्ये खूप मोठा बोर्ड आहे की सावरकर इथं राहिले म्हणून त्यांना प्रचंड किंमत आहे त्या गोष्टीची. आणि आपल्याकडचे काही मूर्ख लोक आहेत की जे सावरकरांनी लिहिलेल्या भिंती होत्या त्यांच्या काव्यानी, महाकाव्यानी असं म्हणून, त्या पुसायसारखी तेवढं त्यांचं धाडस व्हावं आणि आपण काहीच करू नाही शकलो. यासारखं दुर्दैव खरं तर नाही, पण खूप घेण्यासारखं आहे. आणि परदेशातले लोक आजही खरंच सावरकरांचे विचार फॉलो करतात. अगदी खरंय. ते तरी आपण किमान शिकावं आपण सगळ्यांनी. आणि सावरकर आपल्या अंगी, आपल्या रक्तात बाणावेत, हीच यातून आपण प्रार्थना करू शकतो. आणि सगळ्यांनी घरी राहा, सेफ राहा, लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करा आणि तूही सेफ राहा. समाजातला एकोपा जपून ठेवूया परत एकदा. नक्कीच नक्कीच नक्कीच. क्या बात आहे. खूप मजा आली आणि खूप छान याचं सेशन झालं. त्याबद्दल तुझे, परीक्षित दादाचे आणि प्रतीकचे, तिघांचेही खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आमच्या सगळ्या जे सगळे श्रोते आहेत, जे ऐकणारे बघणारे आपले दर्शक आहेत, त्या सगळ्यांकडून सुद्धा तुमचे मनापासून आभार. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू अभिषेक. थँक्यू. बाय बाय बाय. भेटूयात. येस. हा, किती कमाल हे सेशन झालेलं आहे खरोखरच. म्हणजे अगदी खरंच असं वाटतंय की मी एका मोठ्या ग्राउंडवरती बसून एक छान कार्यक्रम आज अटेंड केलेला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही आपल्याला इथे बघायला, ऐकायला, पाहायला मिळालंय त्याची तुलना नाहीये खरंच. आणि आज जयंतीच्या दिवशी हे इतकं छान आपल्या कानावर पडतंय, त्याबद्दल मी तिघांचेही खूप मनापासून आभार मानेन. प्रतीक, अभिषेक आणि परीक्षित दादा या तिघांचेही फार मनापासून आभार. आणि अर्थात तुम्हा सगळ्यांचे सुद्धा आभार. तुम्ही गेल्या 2 तासापासून हे सेशन इतकं छान ऐकताय आणि आमच्या बरोबर आहात, त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार. या सगळ्या गडबडीमध्ये उद्या आपल्यासोबत कोण असणार आहे खरं तर ठरलंच नाहीये, पण मी याबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मात्र उद्या संध्याकाळी 5:30 वाजता नक्की हे सेशन अटेंड करायला
विसरू नका. उद्या 5:30 वाजता असेच कुणी कलाकार आपल्यासोबत असणार आहेत हे नक्की. तेव्हा शेवटचे काही 2-3 एपिसोड या गप्पाष्टकांचे राहिलेले, तेव्हा हे 3 एपिसोड तुम्ही नक्की एन्जॉय करा. आणि कसं झालं हे सेशन? खूप सुंदर झालंय आजचं सेशन. थँक्यू सो मच रिद्धी. हे सेशन तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही मला नक्की कळवा. कमेंट्स करा, मेसेजेस करा, फोन करा. आणि हे पूर्ण सेशन तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या IGTV वरती बघायला मिळेल. तेव्हा तिथे जा आणि IGTV वरचे सेशन नक्की बघा आणि मला नक्की कळवा. आणि पुढच्या सेशन मध्ये सुद्धा असेच माझ्या सोबत राहा. धन्यवाद आणि सगळ्यांचे मनापासून आभार. शुभरात्री.